नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे हा टॉपिक आपण बघतोय. तर या टॉपिकवरती प्रॅक्टिस सेट 1, 1.1, 1.2, 1.3 एकदम डिटेलमध्ये डिस्कस केले आहेत. कॉन्सेप्ट वगैरे सगळं एक्सप्लेन केले आहेत. त्या व्हिडिओची प्लेलिस्ट बनवलेली आहे, ते चेक करा आणि त्यांची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.4 काय करूयात, सॉल्व करूयात पूर्ण. आता हा जो प्रॅक्टिस सेट आहे ना, खूप डिफिकल्ट असा वाटतो, बघायला खूप डिफिकल्ट वाटतो आणि तसा थोडासा डिफिकल्ट आहे मागच्या प्रॅक्टिस सेटपेक्षा. त्याच्यामुळं याच्यामध्ये थोडंसं वेगळं आपल्याला काहीतरी करायचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि याच्यापैकी एक क्वेश्चन परीक्षेला 4 मार्कासाठी येत असतो, थोडा ऑड असतो, जो की रेग्युलर नसतो. दिलेले इक्वेशन्स आहेत. तर आता पहिला याच्यामध्ये 2x - 3y = 15, 8x + 5y = 77 हे इक्वेशन आहे. तर हे इक्वेशन लिनियर आहे का? तर हे दिलेले सगळे इक्वेशन जे आहेत ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये ते लिनियर इक्वेशन्स नाहीत. त्याच्यामुळे त्यांना आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, लिनियर इक्वेशन करायचं आहे. त्यांना जबरदस्ती करून त्यांना लिनियर करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपली पुढची प्रोसेस करून सॉल्व करायचं आहे. ते पुढची प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे. फक्त या प्रॅक्टिसमध्ये स्पेशल काय काम आहे किंवा आपल्याला काय करायचं आहे ते बघूयात. पहिली गोष्ट काय करा, तर दिलेले जे इक्वेशन्स आहेत त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे किंवा त्यालाच आपल्याला काय करायचं आहे, तर लिनियर करून घ्यायचं आहे. लिनियर करत असताना हे जे अंशातले 2 आहे, अंशातला 3, अंशातला 8 आणि अंश म्हणजे न्यूमरेटरमधला 5 आहे, त्याला बाहेर घ्या. म्हणजेच हा जर 2 बाहेर घेतला आपण, इथं काय राहतं, हा x छेदातला आणि अंशामधला 1 म्हणजे 2 1 x राहिला, वजाचं चिन्ह, त्यानंतर 3 बाहेर काढला आपण तर राहतं काय, y 1/y बरोबर हे 15ला 15 कॉन्स्टंट किंवा स्थिर पद जशाच तसं आपण या ठिकाणी लिहितो. मग ह्याला एक नाव द्या. एक नाव म्हणजेच एक पहिलं समीकरण झालं. सेम दुसरं आहे, अंशामध्ये काय 8 आहे, तर आपलं राहतं काय मग 1/x अधिक 5 बाहेर काढला आपण, राहतं काय 1/y. अशा पद्धतीला आपल्याला हे जे आहे ना, तर हे इक्वेशन सायमल्टेनियस करता येतं. बरोबर 77. ह्याला 2 नंबर द्या किंवा दुसरं इक्वेशन म्हणून आपण त्याला नाव द्या. मग आता अजून आपल्याला काय करायचं आहे, लिनियरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर काय करणार मग, 2 छेदात इथं 2 1/x वजा 3 1/y 1x 1y 1y म्हणजे सेम आहे. आपण काय करणार, ज्यावेळेस अशा टाईपचं एक्झाम्पल येतं बघा, व्यवस्थित लक्ष द्या. जर डिनॉमिनेटरमध्ये व्हेरिएबल असेल, इथं xy आहे, इथं सुद्धा xy आहे, अशा कंडिशनमध्ये जो न्यूमरेटर आहे नंबर कॉन्स्टंट किंवा आपण रिअल नंबर म्हणतो त्याला बाहेर काढायचं आणि 1x आणि 1y घ्यायचं. मग आता इथं एक x आहे आणि 1y आहे, इथं त्याच्यानंतर येते 1x 1y आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो आहे 1x याच्याच जागी आपल्याला व्हेरिएबल घ्यायचे, कुठलं तरी एक लेटर अज्युम करायचं. मग ए पासून झेड पर्यंत तुम्ही कोणतंही करू शकता. आपण यम करूयात या ठिकाणी. मग काय होतं, तर मग मी इथं जर म्हटलं की आता समजा आपण काय करू, लेट 1/x = m and 1/y = n असं जर आपण कन्सिडर केलं किंवा समजलं तर काय होतं, तर इक्वेशन काय तयार होतं बघा. तर 2 1/x म्हणजेच काय m वजा 3 1/y म्हणजेच काय n बरोबर 15. हे इक्वेशन नंबर आपल्याला 3 भेटलेला आहे या ठिकाणी. तसंच हा 8ला 8 इथे घेतला आपण. 1/x म्हणजे आपण 1/x ला काय म्हटलेलं आहे, m आणि अधिकचं चिन्ह 5 आहे, 1/y म्हणजे n बरोबर 77. हे इक्वेशन 4थं भेटलं. अशा पद्धतीनं आपल्याला आपण दिलेलं एवढं जे फ्रॅक्शनमधलं इक्वेशन होतं किंवा डिफिकल्ट वाटणार होतं ते आपण सिम्पल एकदम लिनियरमध्ये आपण त्याला कन्वर्ट केलेलं आहे. 3रं आणि 4थं समीकरण भेटलं आपल्याला. मग इथं काही सिमिलर दिसतंय का आपल्याला, कोएफिशियंट डिफरंट आहेत, फक्त आपल्याला व्हेरिएबल सेम दिसते. मग हा 2m जो आहे ना, तर त्याला आपण 8m करू शकतो. कसं, तर 2ला जर 4ने भाग दिला तर हे 8m होतं, म्हणजेच हा 2m 8m होऊ शकतो. मग हा 8m जर झाला तर 8 काय होतं, कट होतं. तर मग काय करावं लागतं, ह्या समीकरण 3ला कितीने गुणावं लागतं, तर 2ने गुणावं लागतं. मग कसं लिहिणार, मल्टिप्लाइंग, म्हणून मल्टिप्लाइंग बाय 4 टू इक्वेशन कितीला, 3ला आपण कितीनं गुणलं, 4ने गुणलं. तर काय येतं बघा, 2 चोक 8 8m वजा कितीने 4 त्रिकम 12n बरोबर 15 चोक 60. हे आलं तुमचं कितवं इक्वेशन, 5वं इक्वेशन आलं. ह्याला आपण नंबर देऊ
5. हा पहिला, दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. एकदम डिटेलमध्ये सांगतोय. पहिलं एक्झाम्पल आपण थोडं स्लो आणि एकदम डिटेल घेतो असतो, तर व्यवस्थित लक्ष द्या. मग हा 8m आणि हा 8m झाला. तर आता हे दोन कोइफिशियंट सेम आहेत, व्हेरिएबल सेम आहे, म्हणजे आणि साईनसुद्धा सेम आहे, म्हणजे यांची काय होती, वजाबाकी होती, सबस्ट्रॅक्शन होतं. म्हणून आपण इथं लिहिणार एक. तर काय, इक्वेशन म्हणून सबस्ट्रॅक्ट म्हणतो आपण त्याला, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम इक्वेशन 4. 4मधून 5वं किंवा 5मधून 4थं तुम्ही काय करा, त्याला मायनस करा. ठीक आहे. मग काय येतं आता बघा, 8m वजा 12n वजा 12n बरोबर किती आहे, 60. बरोबर आहे. हे 5वं इक्वेशन. मग चौथं कोणतं आहे, हा. तर ह्याच्यातून 5तून चौथं आपल्याला 8m अधिक 5n बरोबर 77. आता आपल्याला वजाबाकी करायचे, म्हणजे सगळ्या जे नंबर्स आहेत किंवा व्हेरिएबल आहेत त्यांचं अपोजिट साईन द्यावं लागतं. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. मग आपण सगळ्यांना अपोजिट साईन दिलेले आहेत. तर हा प्लस 8m आणि मायनस 8m एलिमेंट होतो. मग काय, हा मायनस प्लस होतो. 12 आणि 5 17n बरोबर. मग आता 77 मधून 60 गेले. 60, 70 आणि 7 17 राहतात. 17 राहतात. कोणते 17 राहतात, मायनसवाले 17 राहतात, कारण हा मायनस आहे. बरोबर आहे. सॉरी, मोठी संख्या आहे 77. मग काय भेटतं, n बरोबर 17/17. 8m आणि 8n हे m कट झालं. त्याच्यानंतर हा मायनस प्लस होतो. 12 आणि 5 17, वजाचं चिन्ह येईल. 12 ही संख्या मोठी आहे. बरोबर. मग 77 मधून 60 गेले, किती राहतात, 17. हा वजा आणि हा वजा काय होतो, अधिक होतो, म्हणजेच दोन्ही साईडला आहे. तर n बरोबर किती येतं, n बरोबर 1 ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटत असते. तर आता ही व्हॅल्यू कुठल्या तर एका इक्वेशनमध्ये ठेवा, 3मध्ये ठेवा किंवा 4मध्ये ठेवा. 3मध्ये ठेव. म्हणून सबस्टिट्यूटिंग n इज इक्वल टू 1 इन कोणत्या इक्वेशनमध्ये, इक्वेशन 3. तिसरं इक्वेशन काय आपलं, तिसरं इक्वेशन या ठिकाणी दिसते का, हा तिसरं इक्वेशन आहे 2m वजा 3n बरोबर 15. आता सॉल्व करा. n ची व्हॅल्यू 1 आहे, तर त्याच्यामध्येच ठेवायचं आपल्याला. तर 2m वजा 3 कंसात 1 बरोबर 15. 1 का, तर यांच्या जागी 1 घ्यावं लागतं आपल्याला, यांची व्हॅल्यू आहे. मग 2m वजा 3 1 3 बरोबर 15. ठीक आहे. मग आता आपल्याला व्हेरिएबल एक साईडला आणि नंबर एक साईडला घ्यावं लागतील. 15, हा वजा 3 आहे तर तिकडे जाऊन अधिक 3 होईल. किती येतात, 15 आणि 3 18. 2m बरोबर 18. m बरोबर 18/2, म्हणजेच m ची व्हॅल्यू किती आली, 2नी जर 18ला भाग दिला तर उत्तर येतं 9. 9 2 18, 2 9 18. म्हणून m ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 9 आणि n ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1. m आणि n भेटलं. तर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये m आणि n पाहिजे का, इथं नाही. आपल्याला पाहिजेत व्हॅल्यू कशाच्या, x आणि yच्या व्हॅल्यू पाहिजेत. त्याच्यामुळं हे जे आलेले m आणि n च्या व्हॅल्यू आहे ते त्यांना काय करू आपण, रिप्लेस करून टाकू किंवा परत करून टाकू. म्हणून इथे एक लाईन लिहावी लागते, रिसबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ m अँड n. mच्या आणि nच्या व्हॅल्यू ज्यांच्या त्यांना आपल्याला देऊन टाकायचं आहे. मग m आपण कन्सिडर काय केलं तर 1/x म्हणजे m आहे. बरोबर. 1/x म्हणजेच m आणि 1/y बरोबर n आहे. मग 1/x बरोबर m किती आलेला आहे, 9, आणि 1/y बरोबर n किती आलेला आहे, तर n आलेला आहे आपलं 1. त्या ठिकाणी 1 आहे n ची व्हॅल्यू. बरोबर आहे. मग आता ह्याला सॉल्व करा. हा x हा 1ला 1 इथंच राहील. बरोबर. हा x या ठिकाणी जाईल आणि हा अंशातला जो 9 आहे तो इकडे जाऊन काय होईल, छेदात येईल. म्हणून x बरोबर 1/9 ही काय आली आपल्याला, x ची व्हॅल्यू भेटलेली आहे. तसंच आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर y ची व्हॅल्यू काढत असताना हे बघा, y ला 1ला 1 ह्या ठिकाणी राहील. बरोबर. हे y इकडे जाईल आणि हा अंशातला इकडे छेदात जाईल. 1/1 म्हणजेच काय होतं, 1 होतं. म्हणून y ची व्हॅल्यू भेटते आपल्याला 1. हे फायनल व्हॅल्यू आहे तुमच्या, जे की आपल्याला या इक्वेशन मधून फाइंड आउट करायचं होतं. मग लास्टला जे आहे ना, मेन आन्सर कसं लिहिणार तुम्ही, x, y बरोबर काय आहे, x ची व्हॅल्यू 1/9, y ची व्हॅल्यू आहे 1 इज द सोल्युशन. हे तुमचं काय आहे, फायनल
सोल्युशन आहे ह्या इक्वेशनचं, बरोबर आहे ना. आता काय केलं परत एकदा व्यवस्थित समजून घ्या. ज्यावेळेस फ्रॅक्शनमध्ये दिलेलं असतं इक्वेशन, जे इक्वेशन फ्रॅक्शनमध्ये दिलेलं असतं, जे लिनियर नसतं त्याला पहिले लिनियर करावं लागतं. ते करत असताना अंशातले नंबर बाहेर काढायचे आणि छेदातला व्हेरिएबल जसं जसं ठेवायचं आणि अंशामध्ये 1 घ्यायचं. मग काय होतं 1x 1x 1y 1y अशा टाईपमध्ये तुम्हाला त्याला कन्व्हर्ट करायचं असतं. मग जर अंश आणि छेदातलं नंबर आणि व्हेरिएबल जर सेम असेल तर त्याच्या ठिकाणी आपल्याला एक व्हेरिएबल कन्सिडर करायचं, नवीन लेटर कन्सिडर करायचं. जसं की आपण या ठिकाणी m कन्सिडर केलं आणि आपल्याला नवीन 2 इक्वेशन्स भेटले जे की लिनियर इक्वेशन्स होते प्रॉपर. आणि त्याच्यानंतर आपली जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसनुसार m आणि n च्या व्हॅल्यू काढल्या. परंतु आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू पाहिजे होत्या काय? नाही, आपल्याला पाहिजे होत्या x आणि y च्या व्हॅल्यू. मग आलेल्या m आणि n च्या व्हॅल्यू जशाच तशा त्यांना परत देऊन टाकल्या. उधार घेतलेलं त्याला परत द्यायचं, नंतर नाचक्की होते. मग ह्याच्या व्हॅल्यू त्याला परत दिल्या आणि x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला फायनली भेटलेल्या आहेत. अशा पद्धतीने हा पहिलं एक्झाम्पल होतं, एकदम डिटेलमध्ये सॉल्व्ह केलं आहे. आता सेकंड जे एक्झाम्पल आहे 4 1 2 किती पुस्तकामध्ये 4 आहे टोटल एक्झाम्पल, टोटल 4 एक्झाम्पल आहेत. पहिलं झालेलं आहे. आता आपण 1 बाय 1 बाकीचे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. सेकंड एक्झाम्पल आहे बघा, 10x छेदात x अधिक y प्लस 2 छेदात x वजा y बरोबर 4, 15 छेदात x अधिक y वजा 5 छेदात x वजा y बरोबर वजा 2. सेम आहे मागच्या एक्झाम्पल सारखं, फक्त कॅल्क्युलेशन थोडंसं जास्त आहे. आता काय करणार तर 10 हे जे आहे ना, 10 अंशातली संख्या बाहेर घेतली आणि 1 छेदात x प्लस y केलं, बरोबर. इथं 2 बाहेर घेतलं आणि 1 छेदात x वजा y घेतलं, बरोबर 4. इक्वेशन नंबर 1. सेम 15 कंसात 1 छेदात x अधिक y बरोबर वजा 5 1 x वजा y बरोबर वजा 2. हे इक्वेशन नंबर 2 घेतलं. काय केलं, अंशातल्या संख्या बाहेर काढल्या आणि जे छेदामध्ये जे x प्लस y आणि x वजा y आहे तर त्याचा डिनॉमिनेटर घेतला त्याला आणि अंशामध्ये 1 घेतला. आपल्याला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 भेटलं. मग आपल्याला काय करायचं आहे, हे जे x 1 छेदात x अधिक y आणि 1 छेदात x वजा y हे जे सेम आहे तर त्याला आपण m n म्हणा, x y म्हणा, p q म्हणा, कोणतंही एक व्हेरिएबल किंवा एक लेटर आपण अज्युम करू. मग लेट 1/x प्लस y इज इक्वल टू, बरोबर आहे, m. आपण काय करू, 1 छेदात x अधिक y बरोबर m असं मानू आणि 1 छेदात x वजा y बरोबर n असं मानू. मग नवीन इक्वेशन काय तयार होतं तर 10m अधिक 2n बरोबर 4. हे तिसरं इक्वेशन झालं. तसंच 15m वजा 5n बरोबर वजा 2 हे चौथं इक्वेशन झालं. मग आता इक्वेशन तर भेटले आपल्याला, हे लिनियर इक्वेशन झालं, हे झाले लिनियर इक्वेशन. पण हे लिनियर इक्वेशन झाले तर काही सिमिलर आहे का, याच्यात कोएफिशियंट सिमिलर नाही किंवा कोएफिशियंट सिमिलर नाहीत म्हटल्यानंतर साइन चेक करायची तर गरजच नाही. मग आपल्याला कोएफिशियंट जे आहेत, जे काय म्हणतो त्याला, सहगुणांक जे आहेत त्यांना इक्वल करावं लागतं. मग इक्वल करण्यासाठी पहिले काय करावं लागतं, आता हे तर इक्वल 10ला कशाने गुणाकार केला तर 15 येत नाही, किंवा 2ला कशाने गुणाकार केला तर 5 येत नाही, किंवा 5नी कशाला गुणाकार केला तर 2 येत नाही, 15नी कशाला गुणाकार केला तर 10 येत नाही. मग काय करावं लागतं तर एकतर ह्याला 3नी गुणाकार केलं तर ह्या 2ला जात नाही भाग. म्हणून वरचं जे एक्झाम्पल आहे, वरचं जे इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 3, ह्याला आपण कितीने गुणाकार करू शकतो, भागवू शकतो. 2नी जर भाग दिला इक्वेशन 3ला, बघा इक्वेशन 3ला जर 2नी भाग दिला तर काय येतं, डिवायडिंग इक्वेशन नंबर 3/2. बघा 10m अधिक 2n बरोबर 4 छेदात 2. 2नी भाग द्यायचा आपल्याला तर काय नवीन इक्वेशन भेटतं आपल्याला, 2नी 10ला भाग दिला तर 5 राहतं म्हणजेच 5m अधिक 2नी 2ला भाग दिला 1 राहतं म्हणजे 1n, नुसतं n लिहिलं, बरोबर. 2नी जर 4ला भाग दिला तर 4 म्हणजेच 2 2 4 आले. ठीक आहे, हे इक्वेशन नंबर 5 भेटलं आपल्याला. मग आता इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर किती 15m वजा 5n बरोबर वजा 2 हे 4, हे 2 इक्वेशनमध्ये आपल्याला तुलना करायची. ह्याचं का करायची नाही तर ह्याला ऑलरेडी आपण काय केलं, डिवाइड केलं, हे नवीन इक्वेशन तयार झालेलं आपलं, बरोबर आहे. म्हणून आपण काय करणार, ह्या इक्वेशनच्या आणि राहिलेल्या चौथ्या इक्वेशनची काय करणार, कंपॅरिझन करणार. मग आता 5वं इक्वेशन आणि 4थं इक्वेशन सिमिलर आहे. इथं 5n आहे आणि इथं नुसतं n आहे, म्हणजे इथं सुद्धा कोइफिशियंट काय नाहीत, त्यांचे सेम नाहीत. 15n 5m वजा 5n आणि नुसतं n आहे, बरोबर. इथं वजा 2 आणि 2 आहे. म्हणून इक्वेशन 4 आणि 5 मध्ये कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला असं कळतं की हा जो n आहे तर त्याला आपण 5n बनवू शकतो. कसं तर मग इक्वेशन नंबर 5ला आपण जर 5नी गुणाकार केला, मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 5/5 जर 5नी गुणाकार केला ह्या इक्वेशन 5ला
तर काय होतं 5×5 m प्लस 5n बरोबर 5 दोन्ही 10 हे आपल्याला इक्वेशन नंबर 6 नंबरचं भेटलेलं आहे. मग आपण ह्याला सुद्धा काय केलेलं आहे, मल्टिप्लाय केलेलं आहे, ह्याला डिवाइड केलेला आहे. ह्या दोघांचा कार्यक्रम आपण इथं टप्प्यात आल्यावरती केलेला आहे. मग आपल्याकडे राहिले इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 6. आता हे दोन इक्वेशन आपल्याला कम्पेअर करायचं आहे, त्यांच्यामध्ये काय सिमिलर आहे, काय साईन सेम आहे. तर इक्वेशन 6 काय सांगतं 25m अधिक 5n आणि इक्वेशन 4 काय सांगतं 15m वजा 5n, म्हणजे अधिक 5n आणि वजा 5n, म्हणजे काहीतरी गडबड आहे इथे किंवा आपल्याला काहीतरी उत्तर भेटू शकते. बरोबर, वजा 2 वजा 10, एक मायनस आहे एक प्लस आहे, कोइफिशियंट सेम आहे, कोइफिशियंट सेम आणि सिम्बॉल अपोजिट, म्हणजे ह्यांची काय होती बेरीज होती. मग आपण काय करतो ॲडिंग इक्वेशन नंबर 4 अँड 6 म्हणजे 4 आणि 6ची काय करू बेरीज करू. काय चौथं इक्वेशन 15m वजा 5n बरोबर वजा 2, 25m अधिक 5n बरोबर 10, हे कितवं इक्वेशन आहे, ह्याला आपण चौथं आणि ह्याला 6वं नाव देऊ, आणि इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 6 आहे. मग काय होतं 15m अधिक 25m किती झाली 40m झाली यांची बेरीज. मग वजा 5n आणि अधिक 5n इलिमिनेट होतं, डिलीट होतं, कट होतं, बरोबर 10मधून 8 गेले, हे वजाचं चिन्ह आहे, 1 अधिक 1 वजा वजा होती, 10मधून 8 गेले 8 राहिले. 40m बरोबर 8 म्हणजेच m बरोबर 8 छेदात इथं गुणाकारात 40 आहे, इकडं भागाकारात होतं, बरोबरचं साईन क्रॉस केल्यानंतर 1/5 येतं, 8 1 8 8 5 40. यमची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, यमची व्हॅल्यू 1/5 भेटली, बरोबर आहे. मग सबस्टिट्युटिंग m = 1/5 इन इक्वेशन कुठल्याही एका 6 4 किंवा कोणताही तुम्ही 6 घ्या 5 घ्या किंवा 4 घ्या, कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवा. तर आपण इक्वेशन नंबर 5 मध्ये ठेवत. इक्वेशन 5 काय आहे आपलं, तर हे 5m अधिक n बरोबर 2. मग यमची व्हॅल्यू किती आहे, 5ला 5 घेतलं 1/2, यमची 1/5 ही यमची व्हॅल्यू आहे, प्लस n बरोबर 2. आता हा 5 आणि हा 5 अंशातला 5 आणि छेदाला 5 आणि 5ला भाग जातो, तर 1 राहते, तर 1 अधिक n बरोबर 2. मग nला n याच ठिकाणी ठेवा, व्हेरिएबल एक साईडला आणि नंबर्स एक साईडला, बरोबर 2ला 2 इथंच राहील, हा प्लस बरोबरचं चिन्ह क्रॉस केलं तर -1 झाला, म्हणून n बरोबर 2 मधून 1 गेले 1 राहिले, बरोबर आहे. मग आता यमची व्हॅल्यू आपल्याला भेटली 1/5 आणि nची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1, बरोबर आहे. मग आता आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू काढायचीच नाही, मुळात आपल्याला काढायची आहे व्हॅल्यू जर x आणि y ची. ज्यांना आपण x आणि y, ज्याला आपण m आणि n कन्सिडर केलं तर अझ्युम केलं तर त्यांना त्यांच्या व्हॅल्यू परत देऊन टाकायच्या. मग काय लिहिणार, रिसबस्टिट्युटिंग व्हॅल्यू ऑफ m आणि n. m काय होतं, तर m हे आहे तुमचं, m काय आहे 1/x अधिक y बरोबर m आहे, आणि 1/x वजा y बरोबर n आहे. मग 1/x अधिक y बरोबर m ची व्हॅल्यू किती आली आपल्याला 1/5, 1/5 लिहिलं. तसंच 1/x वजा y बरोबर n, यांचं व्हॅल्यू किती आलं आपल्याकडं 1 आलं, ज्यांना त्यांना त्यांच्या व्हॅल्यू देऊन टाकल्या. मग ह्यांना काय केलं, क्रॉस मल्टिप्लाय केला, x अधिक y गुणिले 1 म्हणजे x अधिक y आणि 5 गुणिले 1 म्हणजे 5. इक्वेशन नंबर 7 भेटलं. नंबर इक्वेशनला व्यवस्थित द्या, इथं 6 झालते, हा 7वा नंबरचा इक्वेशन आपल्या या ठिकाणी भेटलेलं आहे. सेम तसंच ह्या 1नी ह्याला गुणाकार करा आणि ह्या 1नी ह्याला गुणाकार करा. काय होतं, तर x वजा y बरोबर 1, हे इक्वेशन नंबर 8 भेटलं. मग आता इक्वेशन 8 आणि 7ला जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर हा प्लस आणि हा मायनस आहे, 1 आणि 1 कोइफिशियंट आहे, म्हणून हे काय होतं इलिमिनेट होतं. मग ॲडिंग इक्वेशन नंबर 7 अँड 8 काय ॲड करायचं, तर कोइफिशियंट सेम आहेत आणि व्हेरिएबल्स साईन काय वेगवेगळे आहेत, म्हणून ॲडिंग करतो. तर x आणि x म्हणजे 2x होईल, हा प्लस आणि हा मायनस y काय होतो इलिमिनेट होतो, 5 आणि 1 6 येतं, x बरोबर 6/2, हा गुणाकारात हा इकडे जाऊन भाग झाला, 2नी 6ला भाग दिलं 3 येतं, 2 त्रिक 6. मग x बरोबर 3 आलेला आहे, तर एक इक्वेशनमध्ये 7 किंवा 8 मध्ये त्याची व्हॅल्यू त्याला टाकून द्यायची, मग आपल्याला इक्वेशन y भेटतं. x अधिक y बरोबर 5, किती इक्वेशनमध्ये टाकलं 7 ही व्हॅल्यू, तर 3 प्लस y बरोबर 5, 3 x ची व्हॅल्यू अधिक y बरोबर 5 म्हणजेच y बरोबर 5, हा अधिक 3 आहे, इकडे गेल्यावर वजा 3 होतं, बरोबर 5 मधून 3 गेले 2 आले, y ची व्हॅल्यू 2 आली, म्हणून x आणि y = 3,2 इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. केवढं किचकट होतं आणि हे खूप लेंदी आहे, सोप्पं आहे, फक्त थोडं ऑब्झर्वेशन व्यवस्थित करा. लेंदी आहे पण सिम्पल आहे, कॅल्क्युलेशन जास्त मोठे नाही. त्याला ते इक्वेशन जे दिलेलं आहे त्याला तुम्हाला लिनियर इक्वेशन करायचं आहे, अशा पद्धतीचं हे दुसरं होतं. एकदा व्यवस्थित बघून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. थर्ड एक्झाम्पल आहे बघा, 27/x वजा 2 अधिक 31/y अधिक 3 बरोबर 85. तसंच 31/x वजा 2 अधिक 27/y अधिक 3 बरोबर
89 89 बरोबर आहे. 27 आता बघा जे अंशातले नंबर आहेत त्यांना बाहेर काढायचं आहे आणि 1/(x - 2) अधिक 31 बाहेर आला 1/(x - 3) बरोबर 85 म्हणजे इक्वेशन नंबर आपल्याला 1 भेटलं. तसंच 31 1/(x - 2) प्लस 27 1/(y + 3) = 81 आपल्याला इक्वेशन नंबर 2 भेटलं. मग आपल्याला नेक्स्ट स्टेप काय आपली तर अज्युम करायचं आहे, समजायचं आपल्याला लेट 1/(x - 2) m अँड 1/(y + 3) = n. आपल्याला m आणि n अज्युम करायचं आहे. ठीक आहे. मग आता नेक्स्ट प्रोसेस काय तर 31 1/(x - 2) म्हणजेच m आहे, आपल्याला त्यानं m कन्सिडर केलेलं प्लस 27 1/(y + 3) म्हणजेच n = 89. सेम तसंच आहे 27 m प्लस 31 n = 85. आपण काय केलेलं आहे हे पहिले दोन इक्वेशन काय केलेले आहेत लिनियर इक्वेशन्स करून घेतलेले आहेत. हे जे की फ्रॅक्शनमध्ये होतं आणि लिनियर इक्वेशन नव्हते त्यांना जबरदस्तीनं आपण लिनियर इक्वेशन करून घेतलेलं आहे या ठिकाणी. मग हे दोन इक्वेशन आपण एका खाली एक लिहिले, इक्वेशन नंबर 3 नाव दिलं आणि इक्वेशन नंबर 4 दिलं. मग आता एकदा व्यवस्थित कोएफिशियंटकडे लक्ष द्या. इथं 31 आहे, इथं 27 आहे, इथं 27 आहे, इथं 31 आहे, 89 आहे, इथं 85 आहे. म्हणजे हे कॉन्स्टंटचा काही विचार नाही करायचा. कोएफिशियंट म्हणजे सहगुणांक लक्षात द्यायचा. तर सहगुणांक आहेत ते इंटरचेंज झालेत. म्हणजे 31 m आहे, इथं 31 n आहे, 27 n आहे तर इथं 27 m आहे. अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये काय करत असतो आपण ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशन ह्या मेथडने एक्झाम्पल सॉल्व करत असतो. मग पहिल्यांदा ॲडिशन करणार, लिहिणार ॲडेड इक्वेशन 3 and 4. जर तुम्ही इक्वेशन 3 आणि 4ला ॲड केलं 27 अधिक 31 किती होतं 7 आणि 1 8 3 आणि 2 5 म्हणजेच 58 m 58 m प्लस 58 n ह्यांची बेरीज येते 8 9 आणि 5 14ला 4 हातच्याला 1 8 2 16 आणि ह्या हातच्याचा 1 17 174 ही बेरीज आली इक्वेशन 3 आणि 4ला ॲड केल्यानंतर. मग आता आपल्याला चेक करायची डाव्या साईडला आणि उजव्या साईडला. डाव्या साईडला जर दोन नंबर व्हेरिएबलचे दोन्ही कोएफिशियंट सेम असतील तर त्याला पूर्ण इक्वेशनला आपण त्या नंबरने डिवाइड करतो. म्हणजे इथं 58 m आहे आणि 58 n आहे, इकडे 174 आहे. म्हणून ह्या इक्वेशनला आपण कितीने डिवाइड करू शकतो 58ने 58ने डिवाइड करू शकतो. म्हणून 58 m प्लस 58 n डिवाइड बाय 8 174 डिवाइड बाय 58. जर 58ने 58ला भाग दिला तर 1 m राहतं आणि इकडे 1 n राहतं बरोबर 58 3 28 1 28 58 3 174. म्हणून m प्लस n बरोबर 3 हे तुमचं पाचवं इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे. इक्वेशन नंबर 5. पहिलं ॲडिशन केली सेम टू सेम आपल्याला ह्यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं. मग इथं लिहिणार सबस्ट्रॅक्शन ऑफ इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4. लिहा जसंच तसं 27 m अधिक 31 n बरोबर 85, 31 m अधिक 31 m प्लस 27 n = 89. मग सबस्ट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला, सिम्बॉल अपोजिट द्यावे लागतील, प्लस मायनसचं प्लस करावं लागतं. म्हणून आता 27मधून 31 गेले 4 राहतात, पण 31 मोठी संख्या आहे वजा 4m अधिक 27मधून 31 किंवा 31मधून 70 गेले 4 राहतात, 31 मोठी संख्या आहे प्लस राहिले 4n बरोबर 89 मोठा आहे, 89मधून 85 गेले 4 राहिले वजा 4 बरोबर आहे. इथं 4 आहे, इथं 4 आहे आणि इथं 4 आहे, प्लसच्या डाव्या साईडला उजव्या साईडला 4 आहे म्हणजे 4ने भाग जातो. म्हणून डिवायडिंग बाय 4 ऑन द बोथ साईड ह्या इक्वेशनला 4ने भाग दिल्यानंतर काय होतं 4ने 4ला भाग दिला 1 राहतं 1 m, इथं 1 n राहतं बरोबर. 4ने जर 4ला भाग दिला तर 1 राहतं वजा 1 राहतं कारण हे वजा 4 आहे. म्हणून वजा m अधिक n बरोबर हा 4 1 4, 4ने 4ला भाग दिला 1 राहिलं वजा 1 आलं, इथं हे 6वं इक्वेशन भेटलं. हे 5वं ह्या ठिकाणी आपल्याला 5वं इक्वेशन भेटतं आणि ह्या ठिकाणी आपल्याला 6वं इक्वेशन या ठिकाणी भेटलेलं आहे. मग 5 आणि 6ची ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्वेशन करता इथं m आहे आणि इथं वजा m अधिक m इकडं वजा m आहे बरोबर आहे. एक अधिक एक वजा आहे, सिम्बॉल ऑपोजिट आहे, व्हेरिएबल सेम आहे आणि कोएफिशियंटसुद्धा सेम आहे. मग ह्यांची काय होती बेरीज होती. मग आपण इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6ची काय करूया इथं बेरीज करूया. ॲडिंग इक्वेशन नंबर 5 and 6 m प्लस n = 3 मायनस m प्लस 3 = -1. मग हा m आणि हा m प्लस आणि मायनसवाला m कट होतो, 1 आणि हा 1 2 n झाले बरोबर 3 आणि 1 3 मधून 1 गेलं 4, 1 वजा 1 अधिक आहे वजाबाकी होती 3 मधून 1 गेलं 2 राहिले. इथं काहीच नाही म्हणजे 1 असतं. आता तुम्ही 10वीत आहे तुम्हाला समजायला पाहिजे n बरोबर 2/2 म्हणजेच
येतं, 2नी 2ला भाग दिला तर 1 येतं. एनची व्हॅल्यू 1 आलेली एनची व्हॅल्यू आहे ना 5 किंवा 6 नंबरच्या इक्वेशनमध्ये ठेवून टाकायची, प्लेस करायची. सबस्टिट्युटिंग n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 5. 5व्या इक्वेशनमध्ये आपल्याला ती व्हॅल्यू ठेवायची. 5वं इक्वेशन काय आहे इथं बघा, 5वं इक्वेशन या ठिकाणी कुठे गेलं, हां हे 5वं इक्वेशन. m अधिक n बरोबर 3, mचं व्हॅल्यू काढायचं आहे प्लस nची व्हॅल्यू प्लेस करा 1 बरोबर 3, m बरोबर 3 वजा 1, हा प्लस इकडे जाऊन मायनस झाला म्हणून mची व्हॅल्यू किती आली 2 आली. 3 मधून 1 गेलं 2 आली, m बरोबर 2. आता रिसबस्टिट्यूट करायचं, n भेटलं m इज इक्वल टू 2 आणि n इज इक्वल टू, इथं m इज इक्वल टू 2 अँड n इज इक्वल टू 1. हे व्हॅल्यूज आपल्याला रिसबस्टिट्यूट करायचे आहेत. म्हणजे ज्याला आपण m कन्सिडर केलं तर ज्याला आपण n कन्सिडर केलं त्यांना त्यांच्या व्हॅल्यूज देऊन टाकायचे आहेत. बरोबर आहे. m काय होतं, mचं व्हॅल्यू काय होतं 1/x-2 होतं असं कन्सिडर केलं तर m म्हणजे आपण, आणि n म्हणजे 1/y+3 कन्सिडर केलं तर मग त्यांना व्हॅल्यू देऊन टाका. 1/x-2 बरोबर m किती आलेला आहे 2. मग आता ह्यांचा क्रॉस मल्टिप्लाय करा, 1ला इथेच ठेवा आणि ह्या दोन्ही ह्या x+2 ला गुणाकार करा. म्हणजेच काय होतं, ह्या छेदामधला 1 ह्यानी गुणाकार 1 येतं बरोबर 2, ह्या पूर्ण इक्वेशन ह्या पूर्ण ब्रॅकेटने ह्याला गुणाकार करायचा. मग काय होतं 1 बरोबर 2 गुणिले 2 x म्हणजे 2x वजा हा वजा इथं आला, 2 2 4 आलं, 1 हा 1 इथला बरोबर वजा 4 आहे तो प्लस साईन क्रॉस करतो, अधिक 4 होतो बरोबर 2x, 4 आणि 1 5 बरोबर 2x ला 2x इथंच राहील. x ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, x ला इथंच ठेवा, 5च्या ठिकाणी 5 राहील, हा बरोबरचा साईन मल्टिप्लायमध्ये होतो, हा 2 मल्टिप्लाय होता इकडे येऊन डिवाइडमध्ये असं जाईल म्हणून x बरोबर 5/2 ही x ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे. इथं काय केलं बघा, तर ह्या x-2 ला 2नी गुणाकार केला, क्रॉस मल्टिप्लाय केला, इथं काहीच नाही म्हणजे काय असतं 1 असतं ह्यांचा आणि ह्याचा गुणाकार केला. मग 1 ला इथंच राहील, 1 बरोबर 2 गुणिले 2x-2 आणि बाकीचे खालचं सोल्युशन. पुढं तसंच आहे, 1/y अधिक 3 बरोबर n, nचं व्हॅल्यू काय आहे 1 आहे, 1 अधिक 1/y+3 बरोबर 1 हे nचं व्हॅल्यू भेटलं आपल्याला 1. मग आता ह्यालाही तसंच करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करा, ह्याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 असतं, 1 गुणिले 1 म्हणजे 1 बरोबर ह्या 1 आणि ह्या y+3 ला गुणाकार करा, कशाने 1ला जर गुणलं तर तेच येतं म्हणून y+3 आलं, 1 बरोबर हा +3 आहे काय इक्वलचं साईन क्रॉस करतो -3 झाला, इथं 1 वजा 3 बरोबर y म्हणून 3 मधून 1 गेलं 2 राहिले, वजा 3ची चिन्ह, 3ची संख्या मोठी आहे, 3 ही संख्या मोठी आहे आणि त्याला वजाचं चिन्ह आहे म्हणून 3 मधून 1 गेलं 2 राहिले बरोबर y बरोबर -2 म्हणून x, y इज इक्वल टू 5/2, -2 इज द सोल्युशन. हे तुमचं फायनल सोल्युशन आहे. एवढं आपल्याला कितकट होतं ते आपल्याला सॉल्व्ह करावं लागलं. व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा, सॉल्व्ह करून दिलेलं आहे, व्यवस्थित समजावून सांगितलेले कुठल्या स्टेजला काय केलेलं आहे तर ते तुम्ही एकदम काळजीपूर्वक बघा. हे एक्झाम्पल जे आहेत 4च्या 4 परत करा, सॉल्व्ह करत जा. परीक्षेमध्ये काय होतं, फक्त व्हॅल्यू चेंज होतं, टेम्पलेट हाच असतो तुमचा परीक्षेमध्ये. बरोबर आहे. हे होतं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशन मेथडनी सॉल्व्ह केलं. लिनियर इक्वेशन नव्हतं दिलेलं, फ्रॅक्शनमध्ये होतं, त्याला लिनियरमध्ये कन्व्हर्ट केलं आणि मग हे पूर्ण प्रोसेस काय केली, सॉल्व्ह केली. शेवटी आपण m आणि n कन्सिडर केलं तर अज्युम केलं तर आपल्याला पाहिजेत कोणाच्या व्हॅल्यू x आणि y च्या, म्हणून m आणि n ला जे कन्सिडर केलं तर त्यांच्या व्हॅल्यू त्यांना परत केल्या म्हणून आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू भेटल्या. तेच आपल्याला पाहिजे होतं आणि तेच आपलं फायनल आन्सर आहे x, y. बरोबर आहे. जे विचारले तेच घ्या. तुम्ही इथं करून जर थांबले तर तुमचं एवढं मार्क कट होतात. विचारलं का आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू, आपण m आणि n कन्सिडर केलं तर इक्वेशन लिनियर करण्यासाठी आपण त्याला अज्युम केलं तर. बरोबर आहे. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या. एकदम खतरनाक आणि भयानक वाटणाऱ्या इक्वेशन नंबर 4 आहे आपलं प्रॅक्टिस सेट 1.4 मधला लास्ट इक्वेशन आहे. तर त्याला बघा ते काय आहे, तर 1/3x + y + 1/3x - y इज इक्वल टू 3/4 आणि दुसरं आहे सेकंड वालं 1/2 इन ब्रॅकेट 3x + y - 1/2 इन ब्रॅकेट 3x - y इज इक्वल टू -1/8. एवढं मोठं, एवढं खतरनाक, एकदम डेंजर एक्झाम्पल आहे, इक्वेशन आहे. त्याला लिनियर इक्वेशनमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे. तर काय करणार, जे काय म्हणतो त्याला कशामध्ये दिलेलं आहे, न्यूमरेटरमध्ये दिलेले नंबर आहेत ते बाहेर घ्यायचं. इथं 1 आहे, 1ला बाहेर घेतलं आणि छेदातच ठेवला, डिनॉमिनेटरमध्ये 3x अधिक y छेदातच ठेवला आणि वर काहीच नाही म्हणजे 1 घेतला आपण त्याला 1 अधिक, तसंच हा 1 बाहेर घेतला, त्याच्यानंतर 1/3x - y बरोबर 3/4 हे पहिलं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. अगदी सेम
सेकंड इक्वेशन करायचं आहे. मग बाहेर काय येणार, हा 1/2 बाहेर येणार, कारण इथं छेदामध्ये 2 आहे, कंसातली संख्या कंसात ठेवा. 1/2 बाहेर घेतलं, मग 1/3x + y वजा 1/2 कंसात 1/3x + y बरोबर -8 वजा 1/8 हे तुमचं इक्वेशन नंबर 2 झालेलं आहे. मग ह्या इक्वेशनला आणि ह्या इक्वेशनला आपण काय अज्युम करू, m आणि n अज्युम करू. म्हणून लेट 1/3x + y बरोबर m आणि 1/3x - y बरोबर n. ह्याला m आणि ह्याला n कन्सिडर केलेला आहे. मग इक्वेशन लिहा. आता लिहिल्यानंतर आपल्याला भेटतं सायमल्टेनियस इक्वेशन आपलं तयार होतं, लिनियर इक्वेशन तयार होतं. मग 1m + 1n बरोबर 3/4. तिसरं इक्वेशन झालं. चौथं काय होतं, तर 1/2 m वजा 1/2 n बरोबर वजा 1/8. मग आता इथं फ्रॅक्शनमध्ये आहे, मग आपण ह्याला काय करू शकतो, इथं 2 आहे, इथं 2 आणि इथं 8 आहे, या सगळ्यांना कितीनं भाग जाऊ शकतो, 2नी भाग देऊ शकतो आपण. म्हणून काय करणार, इथं ब्रॅकेटमध्ये त्याचं कारण लिहायचं, मल्टिप्लाइंग बाय 2 ऑन बोथ साईड, ह्या उजव्या साईडला आणि डाव्या साईडला 2नी भाग दिला तर 2 × 1/2 ह्याला भाग देतो आपण, 2नी ह्याला गुणाकार करतो, ह्याला 2 × 1/2 m वजा 2 × 1/2 n बरोबर 2 × वजा 1/8. ह्या दोन्ही ह्याला भाग गेला, राहिलं 1 m वजा या दोन्ही ह्याला भाग गेला, राहिलं 1 n बरोबर 2नी 8ला भाग दिला तर 4 राहतं, म्हणजेच 1/4 वजा 1/4 हे इक्वेशन नंबर 4 भेटलं. कोणतं, तर 1 m वजा 1 n बरोबर वजा 1/4 हे इक्वेशन नंबर 4 भेटलं. हे इक्वेशन नंबर 3 आणि हे इक्वेशन नंबर 4 कशा पद्धतीने काढलं, एकदम व्यवस्थित आणि काळजीपूर्वक बघा. त्याच्यानंतर तिसरं इक्वेशन आणि चौथं इक्वेशन ज्यावेळेस आपण ऑब्झर्वेशन करतो त्यावेळेस 1m आहे, 1n आहे, हे तर सिमिलर साईन आहे, पण इथं अपोजिट साईन आहे. मग अपोजिट साईन असेल, व्हेरिएबल कोइफिशियंट जर सेम असेल तर काय होतं, बेरीज होती. म्हणून इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4ची आपण काय करूयात, या ठिकाणी बेरीज करूयात. ॲडिंग इक्वेशन नंबर 3 and 4. ॲड केल्यानंतर एका खाली एक लिहितो आपण करण्यासाठी, 1m वजा 1n सॉरी इथं m प्लस आहे, त्यानंतर बरोबर 3/4 आणि इथं 1/4. 1 आणि 1m 1 आणि 1 2m झाली, इथं 2m लिहिलेलं आहे. तसंच हा 1n वजावाला आणि अधिकवाला कट झाला आणि ह्यांची आपल्याला काय करायचे, बेरीज करायची म्हणजे इथं मायनसचं साईन आहे, तर 3/4 - 1/4. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून डिनॉमिनेटर 4 घेतला, 3 आणि 1 ची वजाबाकी केली, काय राहिली वजाबाकी 2/4. इकडं 2m आहे म्हणून 2m बरोबर त्या दोन्ही 4ला भाग दिला, 1 2 4 1/2 आलं. तर mला mच्या ठिकाणी ठेवलं बरोबर, 1ला 1च्या ठिकाणी राहील, हा गुणाकारात आहे, इकडे जाऊन भागाकारात जाईल. मग इथं 2 ऑलरेडी 2 आहे भागाकारात, मग 2 गुणिले हा आलेला दुसरा 2 × 2 4, म्हणजे m बरोबर 1/4 ह्या दोघांचा गुणाकार 4 येतो. m ची व्हॅल्यू किती आली, 1/4 आलेली. m ची व्हॅल्यू जी आहे ही 1/4 ती इक्वेशन 3 मध्ये किंवा 2 मध्ये किंवा इक्वेशन 4 मध्ये कुठेही ठेवा, इक्वेशन 3 किंवा 4 मध्ये. मग इक्वेशन 3 काय आहे, तर इक्वेशन 3 आपलं 1m + 1n बरोबर 3/4 हे इक्वेशन नंबर 3 आहे आपलं. त्याच्यामध्ये आपल्याला m ची व्हॅल्यू ठेवायची आहे, 1ला 1 m ची व्हॅल्यू किती आली, 1/4 आलेली, प्लस 1n बरोबर 3/4. हा n ठीक आहे, 1n म्हणजेच नुसता n बरोबर 3/4 वजा 4 × 1 = 4, हा 1 आणि 4 × 1 = 4 राहिले काय 1/4 इथं बरोबर राहिलं आपलं 1/4. मग n ला n या ठिकाणी ठेवलं बरोबर 3/4 इथं बरोबर हा 4 × 1 = 4 म्हणजे 1/4 इथं राहिला, हा प्लस 1/4 आहे, तर इकडे जाऊन मायनस 1/4 होईल, बरोबर आहे. म्हणून n बरोबर डिनॉमिनेटर सेम आहे, 4 डिनॉमिनेटरला घेतला आपण, 3 मधून 1 गेलं, 2 राहिले. मग काय आलं 2/4 म्हणजेच 2ला 4नी भाग जातो, 1 2 4 म्हणजे 1/2 ही n ची व्हॅल्यू आली. m ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1/4 आणि n ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1/2. आपल्याला n आणि n पाहिजेत का, तर आपल्याला मुळात n आणि m पाहिजेच नाही, आपल्याला पाहिजेत x आणि y. आपण कन्सिडर केलं तर m आणि n, म्हणून ज्यांना m आणि n कन्सिडर केलं तर त्यांना व्हॅल्यूज परत देऊयात. तर काय होतं 1/3x 1/3x + y = m, बरोबर आहे. ह्याला m कन्सिडर केलं तर आपण, म्हणजेच mला m ची व्हॅल्यू देऊन टाकू. एक इथं 1/3x + y = 1/4. m 1/4 काय, तर m ची व्हॅल्यू देऊन टाकला, m च्या ठिकाणी m ची व्हॅल्यू. बघायला सॉल्व करा, क्रॉस मल्टिप्लाय करा, 4 1 4 4 1 4 = 3x
प्लस वायने 1ला मल्टिप्लाय केलं तर 3x प्लस वाय येतं. मग आता हा 4 इकडं घ्या, ह्याला असं लिहू शकतो आपण 3x प्लस वाय बरोबर 4. हे इक्वेशन नंबर आपल्याला 5 भेटलं. इक्वेशन नंबर 5 भेटलं. अगदी तसंच कशाची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आता एनची व्हॅल्यू एनला देऊन टाकायचं. एनचं काय होतं व्हॅल्यू 1/3x मायनस वाय इज इक्वल टू एन. बरोबर आहे. एनचं व्हॅल्यू किती आलेलं आहे 1/2 म्हणून 1/3x मायनस वाय इज इक्वल टू 1/2. यांची व्हॅल्यू एनला देऊन टाकलं. क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 1 जार 2 आणि 3x मायनस वाय 1 जार 1 म्हणजेच 1नी कशालाही भाग दिला तर तेच येतं. म्हणून 2 1 2 बरोबर 3x वजा वाय. ह्यालाच असं लिहू शकतो आपण 3x वजा वाय बरोबर 2. हे इक्वेशन नंबर 6 भेटलं. मग इक्वेशन 5 आणि 6ला जर ऑब्झर्वेशन केलं इथं प्लस वाय आहे आणि इथं मायनस वाय आहे. मग ह्यांची काय होती बेरीज होती. म्हणून ॲडिंग इक्वेशन 5 and 6 एका खाली एक लिहिलं 3x 6x झालं. एक अधिक मधला अधिक वाय आणि वजा वाय इलिमिनेट झाला बरोबर 4 आणि 2 6 येतं. x बरोबर 6 छेदात हा गुणाकारातला छेदात गेला 6 झालं. म्हणून 6 1 6 6 आणि 6ला भाग दिला x बरोबर 1 आलं. x बरोबर 1 आलेलं आहे. तर ही जे x बरोबर 1 आलेली व्हॅल्यू आहे तर ती इक्वेशन नंबर 5 किंवा 6 मध्ये कुठेही ठेवा. इक्वेशन नंबर 5 मध्ये ठेवा. इक्वेशन नंबर 5 काय आपलं 3x प्लस वाय बरोबर 4. 3x प्लस वाय बरोबर 4 हे इक्वेशन नंबर 5 आहे. त्याच्यात आपण x ची व्हॅल्यू ठेवू. 3 कंसामध्ये 1 प्लस वायला वाय बरोबर 4. 3 1 जार 3 प्लस वाय बरोबर 4. वायच्या ठिकाणी वाय बरोबर हा 4 एक प्लस जो आहे 3 इक्वलचा साईन क्रॉस केला -3 झाला. म्हणून वाय बरोबर 4 मधून 3 गेलं 1 आलं. जेवढं मोठं दिलतं एक्झाम्पल आपल्याला एवढं किचकट होतं. हा किचकट कार्यक्रम होता. त्याचं उत्तर आहे सिम्पल x, y इज इक्वल टू 1, 1 इज इक्वल टू इज द सोल्युशन. म्हणजेच खोदा पहाड निकला चुहा. एवढं मोठा डोंगर दिलता उत्तर आलं x, y इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन. 1 इज x 1 y 1 हे त्याचे फायनल आन्सर आहेत. हा होता प्रॅक्टिस सेट 1.4 मधला एकदम 4च्या 4 एक्झाम्पल्स होते. परीक्षेला याच्यापैकी एक येतं 4 मार्काला. म्हणून हे एकदम तुम्हाला डिटेलमध्ये आणि एकदम स्लो आणि सिम्पल याच्यामध्ये समजून सांगितलेलं आहे. तर नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल जर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ लाईक करा. भेटूयात अशाच एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.